मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रामध्ये जे काही नामवंत साहित्यिक आहे त्या साहित्यिकांमध्ये आचार्य अत्रे यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. कारण आपल्या विनोदाच्या शैलीतून आपला विषय श्रोत्यांच्या गळी उतरवणं यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि आज असंच एक पुस्तक वाचता वाचता त्यांचा अजून एक भाषणातील वैशिष्ट्य माझ्या लक्षात आलं. त्याचं झालं असं की आचार्य अत्रेंना व्याख्यान दिल्यानंतर एक त्यांची पद्धत होती की व्याख्यान झाल्यानंतर ते श्रोत्यांना एक 5 ते 10 मिनटं द्यायचे की तुमच्या काही शंका असेल तर विचारा. असंच एका ठिकाणी त्यांनी व्याख्यानाला गेले होते. व्याख्यान झाल्यानंतर त्यांनी ठरल्याप्रमाणे श्रोत्यांना सांगितलं की तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. त्यात एका श्रोत्यानं हात वर केला आणि विचारलं की आचार्य अत्रे, गाढवाच्या डोक्यावर शिंग किती असतात? आता सगळ्या लोकांना एकदम म्हणजे उत्सुकता ताणली गेली की नेमकं आचार्य आता काय उत्तर देणार, की हा माणूस तर यांची फिरकी घ्यायला बघतोय. त्यावेळेस आचार्य अत्रे यांनी थोडासा पॉज घेतला, इकडे तिकडे बघितलं आणि त्याला असं म्हटले त्या गृहस्थाला की तुमचं डोकं मला इथून जरा व्यवस्थित दिसत नाही आहे, तुम्ही थोडंसं बाजूला येता का? म्हणजे बघा किती प्रचंड हजरजबाबीपणा आपल्याला आचार्य अत्रेंच्या या वक्तृत्व शैलीतून दिसून येतो.